नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा करते मस्तच असाल. तर आज तुम्हाला पेपर कटिंग कशा प्रकारे केली जाते तर मी पेपर कटिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही कुठंही व्हिडिओ स्किप न करता पहा. तर बघा, हा जो बंद भाग आहे हा आपल्याकडे ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड केल्याच्या नंतर आपण वहीवर मापे लिहून घ्यायची आहे. तर मापे लिहून घेतली आहे मीनं. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी आहे 12.5. तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर मीनं 1 इंच वाढवून घेतली आहे. आपण या साईडनं फोल्ड करू. तर मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. 12.5 आहे तर आपण 13.5ची लांबी घ्यायची. आणि दोनचा गळा, 3चं शोल्डर, 3चं शोल्डर घ्यायचं. 5.5चा बगल. छातीचा चौथा भाग आहे 8. तर मी 8 इंच घेत आहे. एक्स्ट्रा 2 इंच, 1.5 इंच घेऊ शकतो. आता बगलमध्ये आपल्याला 1.5 इंचावर चॉक लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हलकासा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर मागचा गळा आहे 3. तर आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे. तर मीनं 3.5 इंच घेतला आहे. इथून सानी 2 इंच सरळ करून घ्यायचा आहे. 2 इंच अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल गळा काढायचा आहे. तर गोल गळ्यासाठी अशा प्रकारे आकार काढायचा. जर आपल्याला गोल गळा नाही काढायचा आहे तर चौकोनीच करायचं. तर चौकोनीसाठी असंच राहू द्यायचं. चौकोनी भाग हा चौकोनी गळ्यासाठी येते. तर आपल्याला गोल गळा काढायचा आहे. तो गोल गळ्याला असा हलकासा असा आकार देऊन द्यायचा आहे गोल गळ्याला. तर ब्लाऊजची लांबी आहे आपल्यावाल्या 13.5. तर आपण फ्रंट भाग तयार करून घेत आहोत. आता आपल्याला फ्रंट भाग तयार करून घ्यायचा आहे. फ्रंट भाग तयार करण्यासाठी आपल्याला 13.5ची इंची घेतली आहे. तर आपण फ्रंट भाग तयार करण्यासाठी आपल्याला 2 इंच ह्या साईडनं 2 इंच सोडून आपल्याला 11.5 इंच घ्यावी लागेल. तर मी फ्रंट भाग तुमच्या समोर काढून घेत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण 2चा गळा मोजून घेऊ. 2चा गळा, 3चं शोल्डर, त्याच्यानंतर 5.25 इंच गळ्यापासून मोजून घ्यायचं. 5.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला 5.5चा बगल. अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची.
आपण बगलमध्ये मागच्या भागाला 1.5 इंच घेतलं होतं, तर इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचावर अशा प्रकारे चॉक मारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मी आकार देत आहे. अशा प्रकारे हलकासा असा आकार देत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 3.25 इंच बरोबर ह्या बगलमधून 3.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 3.25 इंच. त्याच्यानंतर आपण 4.25 इंचावर इथून गळा मोजून घेतला होता. तिथून सनी आपल्याला अर्धा इंच थोडासा भाग वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गळ्याचा आकार आला पाहिजे म्हणून अशा प्रकारे. तर आपण इथून 3.25 इंच मोजून घेतला आहे. तर 3.25 इंचावरून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 11.5 इंच लांबी मोजून घ्यायची आहे. तर मी 11.5 इंच लांबी मोजून घेतली आहे. तर आपल्याला इथून सानी अशा प्रकारे आकार देत आहे. तर मी फ्रंटचा भाग अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे. आपल्याला इथून सरळपणे अशा प्रकारे रेस ओढून घेतली आहे. तर बघा मी तुमच्यासमोर फ्रंट भाग तयार करून घेतलेला आहे. तर आपण आता कटाई करून घेऊ. आता मी मागच्या भागाची कटाई करून घेत आहे. तर आपल्याला इथं टक्स पण लावून घ्यायचे आहे. तर 3.5 इंचावर मी टक्स लावून घेत आहे. 4 इंचावर आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. 4, 4.5 पण घेऊ शकतो. तर मी आता कटाई करून घेत आहे. अशा प्रकारे कटाई करून घ्यायची आहे. तर बघा हा झाला आपला मागचा भाग तयार. मी तुमच्यासमोर माप लावून सानी मागचा भाग तयार करून घेतलेला आहे. गोलगळ्याचा आकार काढून तयार करून घेतलेला आहे. आता आपण फ्रंट भागची कटाई करून घेऊ. आता मी फ्रंट भागची कटाई करून घेत आहे. तर मी फ्रंट भाग तयार करून घेतलेला आहे तुमच्यासमोर. तर बघा फ्रंट भाग पण तयार झाले आहेत. याच्यामध्ये आपण डबल घेतल्यामुळे 2 फ्रंट भाग निघलेले आहेत. तर 2 साईडनं 2 फ्रंट भाग तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला अस्तीन कशा प्रकारे कटाई केली जाते तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी एकच अस्तीन काटून घेत आहे तुमच्यासमोर. पेपर कटिंग करत आहे. ते एकच अस्तीन तयार करून घेत आहे. तर आपल्याला साधा ब्लाऊज कटाई करायचा असला तर आपण तुरपाईसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 1.5 इंच. त्याच्यानंतर आपली अस्तीन लांबी आहे 3.5 तर आपण 4 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. आपला दंड आहे 6 तर आपण दंड घेरवर 6 इंचावर टक्स लावून घेत आहोत. 2 इंच एक्स्ट्रा. आता आपण 3.5 इंचाची अस्तीन आहे तर आपण 4 इंचावर टक्स लावून घेतलेला आहे. तर आता आपल्याला
अस्तिंग तयार करून घ्यायची आहे. तर बगलमध्ये आहे, बगल आहे 6.5 पावणे 7 इंच. तर अशा प्रकारे तिरकसपणे बगलमध्ये टेप लावून पावणे 7 इंच अशा प्रकारे मोजून घ्यायचा. असा तिरकसपणे टेप लावून घ्यायचा. तर मी लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा मी आकार काढून घेतलेला आहे. हे आपली बाई. तर आपल्याला आर्मोलमध्ये झोल न आल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन द्यायचा आहे. तर ही बघा तुमच्या समोर मी अस्तिंग तयार करून घेतलेली आहे. आता मी कटाई करून घेत आहे. तर ही बघा अस्तिंग तयार झालेली आहे. तर आपण जेव्हा शिवतो तेव्हा इथं अशा प्रकारे खाचा देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पण तसाच, जेव्हा आपण 1.5 इंचावर तुरपाईसाठी जेव्हा फोल्डिंगसाठी जे लागते तिथं पण अशा प्रकारे खाचा देऊन द्यायचा आहे. जेव्हा शोल्डर जोडतो आपण, शोल्डरवर पण इथं अशा प्रकारे खाचा देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा आर्मोलचा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा माझी अस्तिंग तयार झालेली आहे. बाई लांबी काढून घेतलेली आहे मी इकडून पण आकार देऊन दिलेला आहे. इकडून पण एकच बाई तयार करून घेतलेली आहे. आपण डबल कापड घेतला तर 2 अस्तिंगा तयार होऊन जातात त्याच्यामध्ये. आता आपण कटोरी तयार करून घेऊ. आता मी तुमच्या समोर कटोरी तयार करून घेत आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर 1.25 इंच इथून मोजून घ्यायचा आहे. कोण्यावरून सानी पेपरचा जो कोना राहते तिथून सानी 1.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 1.25 इंच सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 4.25 इंचावर चॉक लावून घ्यायचा आहे. 4.25 इंचावर 4.25 इंचावर आपल्याला अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे तिरकसपणे असं मोजल्याच्या नंतर आपल्याला इथं 3.25 इंचावर अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे. 3.25 इंचावर. त्याच्यानंतर आपल्याला थोडा भाग खाली गेल्याच्या नंतर आपण 3.5 इंचावर अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे. 3.5 इंच 3.5 इंच. त्याच्यानंतर थोडा भाग खाली घ्यायचा आहे. अजून आपल्याला 6 इंचावर मोजून घ्यायचं आहे. इथून सानी 6 इंच अशा प्रकारे 6 इंच. त्याच्यानंतर आपल्याला थोडा खाली भाग घेऊन सानी आपल्याला 7 इंचावर अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचं आहे. 7 इंच. आणि इथं पण अशा प्रकारे तिरकस अशा प्रकारे टेप लावून इथं पण 7 इंच मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंच इथं काचपट्टीसाठी आपल्याला हा भाग सोडून द्यायचा आहे, थोडासा भाग. त्याच्यानंतर आपल्याला इथं 3.5 इंचावर चॉक लावून घ्यायचा आहे. इथं पण तशाच प्रकारे 3.5 इंचावर 3.5 इंच नाहीतर 3.25 इंच पण घेऊ शकतो. अशा प्रकारे इथं पण चॉक लावून घ्यायचा आहे. तर आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. असा मी आकार काढून घेतलेला आहे. तर आपल्याला अशी अस्तिंग कटोरी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा मी कटोरी तयार करून घेत आहे.
तर बघा ही माझी कटोरी तयार झालेली आहे. आशा करते कटोरीचा भाग तुम्हाला समजायला आला असेल. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जाता जाता एक पण सांगते, जर तुम्हाला पेपर कटिंग नाही समजत असेल किंवा ब्लाऊज पीस कटाई नाही समजत असेल तर मी एक साधासा एक उपाय देतो तुम्हाला. जशी मी शिकली तशामधूनच तुम्हाला देतो. तुमच्याकडे तुमच्या आईचे ब्लाऊज असतील किंवा तुमचे ब्लाऊज असतील किंवा तुमच्या रिलेटिव्हचे म्हणजे घरचे कोणी बी जे असन मेंबर त्यांचे ब्लाऊज असतील तर तुम्ही त्या ब्लाऊजमधून फर्मा आणि कटोरी दोन्ही पण काढून त्याच्यामधून आणि आपण कटोरीनं फर्मा कशा प्रकारे जोडले आहेत तर त्याच्यामधून आपण कटोरी पण बनवू शकतो आणि फर्मा पण बनवू शकतो. हा एक खूप म्हणजे सोपी एक उपाय आहे. तर तुम्ही तो करून पहा. तेच मी अगोदर जेव्हा मी शिकली तेव्हा मी तेच उपाय केले आणि मी शिकली. तर भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.